विद्यार्थी मित्रांनो, आप क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. इन ॲडजॉइनिंग फिगर 1.14 सेक पी एस इज परपेंडिक्युलर टू सेक आर क्यू. मित्रांनो, याचा असा अर्थ आहे की पी एस आणि आर क्यूमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. बघा डायग्राममध्ये दिलेला आहे. बघा पी एस आहे आणि आर क्यू. ते पी एस आणि आर क्यू यामध्ये 90 डिग्रीचा इथं अँगल दिलेला आहे. त्यानंतर बघा क्यू टी सेक क्यू टी अँड सेक पी आर परपेंडिक्युलर. सेक क्यू टी, तर मित्रांनो हे सेक क्यू टी आहे आणि सेक पी आर हे सेक पी आर आहे. तर दोघांमध्ये पण 90 डिग्रीचा अँगल आहे. आर क्यू 6 दिला आहे, पी एस 6 आहे आणि पी आर 12 आहे. देन फाईंड क्यू टी. तर आपल्याला क्यू टी काढायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, चला सोल्युशन लिहूया. गिवन डेटा आहे आर क्यू. आर क्यू आपल्याला 6 दिलेला आहे, पी एस 6 आहे आणि पी आर 12 दिलेला आहे. पी आर 12 दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा आपण फॉर्म्युला यूज करूया. बघा आपण ट्रायंगल पी क्यू आर ड्रॉ करूया. पी क्यू आर. मित्रांनो, या पी क्यू आर ट्रायंगलमध्ये जर आपण क्यू आरला बेस घेतला, क्यू आरला जर आपण बेस घेतला तर मित्रांनो हाईट पी पासून निघेल. बघा ही हाईट आहे. तर ही झाली हाईट आणि हा पॉईंट डायग्राममध्ये बघा एस दिलेला एस. तर हा एस पॉईंट आहे. चला तर एरिया फाइंड आउट करूया आपण. तर इथं येणार एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर मित्रांनो बेस इथं बघा क्यू आर आहे किंवा आर क्यू म्हणा आणि हाईट आहे पी एस. तर 1/2 पी आर आपल्याला आर क्यू आपल्याला 6 दिलेला आहे आणि पी एस 6 आहे मित्रांनो. तर हे होणार 36/2. बघा 6 इंटू 6 36 आणि 36 इंटू 1 36. सो 36/2 दॅट इज 18. तर मित्रांनो पी क्यू आर ट्रायंगलचा एरिया 18 मिळाला. ओके, आता आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो, आता आपण पी क्यू आर ट्रायंगलचा पुन्हा एरिया फाइंड आउट करूया, पण आता बेस चेंज करूया आपण. बघा पुन्हा मी पी क्यू आर ट्रायंगलला इथं ड्रॉ करतो. तर हा ट्रायंगल आहे पी क्यू आर. मित्रांनो मागच्या या डायग्राममध्ये आपण आर क्यूला बेस घेतला होता, राईट. इथं आर क्यूला बेस घेतलेला आहे, पण आता आपण पी आरला बेस घेऊया. हा झाला बेस. पी आर बेस आहे मित्रांनो. आणि आता पी आर बेसला हाईट पाहिजे आपल्याला. हाईट ऑलवेज परपेंडिक्युलर असते. तर मित्रांनो ही हाईट आहे, ही झाली हाईट. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट टी दिलेला आहे डायग्राममध्ये. तर ही झाली मित्रांनो हाईट.
क्यू टी हाईट आहे. चला तर पुन्हा आपण एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू इज इक्वल टू हाफ इंटू बेस. मित्रांनो बेस मी आता पी आरला घेतलेला आहे. पी आर हा बेस आहे आणि हाईट क्यू टी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण 18 फाइंड आउट केला आहे. बघा इथं 18 काढलेलं आहे. तर आपण 18 पुट करूया. 1/2 पी आर दिला आहे का आपल्याला? दिला आहे. पी आर इक्वल टू 12. तर 12 दिलेला आपल्याला. क्यू टी फाइंड आउट करायचं आहे तर तसं ठेवा. आता आपण इथं कॅन्सल करूया. 2 1 2. 2ला 2ने डिवाइड केलं तर 1 येईल मित्रांनो, आणि 12ला 2ने डिवाइड केलं तर 6 येईल. तर 18 इज इक्वल टू 6 इंटू क्यू टी. दॅट इज 6 इंटू क्यू टी इज इक्वल टू 18 मित्रांनो. आता हा 6 जो आहे ना, हा या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग आपण 6ला RHS मध्ये पाठवूया तर तो डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये जाणार. सो क्यू टी बरोबर 18/6 म्हणजेच 18 डिवायडेड बाय 6. सो क्यू टी इज इक्वल टू 18ला जर 6ने डिवाइड केलं तर मित्रांनो 3 येईल. तर क्यू टीची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. बघा अगदी सोपं आहे की सर्वात आधी तुम्ही गिवन डेटा लिहा. गिवन डेटा लिहून झाल्यानंतर तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर फाइंड आउट करा. तो तुम्हाला 18 मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही सेम ट्रायंगलचा एरिया लिहा, पण यावेळेस ना पी आरला बेस घ्या आणि क्यू टीला हाईट घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तुमच्याकडे 18 आहे, पी आर 12 दिलेला आहे, आणि आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचं आहे. 2 आणि 12ला 2ने डिवाइड करा तर तुम्हाला 6 मिळेल मित्रांनो. त्यानंतर या 6ला तुम्ही सेकंड साईडला पाठवा, तो डिव्हिजन म्हणताना. सो 18 डिवायडेड बाय 6 मित्रांनो 3.